बातम्या विस्तारानं 2023 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत। विविध पर्यटन स्थळी ते भेटी देत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 2023 चा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले आहेत। राज्यामध्ये विविध ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि आता ही थेट दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे गोव्यामधलं कलंगूट बीचवरचं। इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक देशाच्या कानाकोपऱ्यांमधून दाखल झालेले आहेत। तर दुसरं दृश्य आहे मुंबईमधलं बँडस्टँड वांद्रेमधलं आहे। तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी पोहोचलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकरे यांच्याकडून, जे मुंबईमध्ये आहेत, वांद्रेमध्ये बँडस्टँड जवळ। अक्षय, कसा माहोल पाहायला मिळतोय? शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईकर पोहोचलेले आहेत, कसा माहोल आहे? श्वेता, खरं तर वर्षातला शेवटचा सूर्यास्त पाहण्याकरता मुंबईकरांची मोठी गर्दी जी आहे ती समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमध्ये जुहू असेल, दादर असेल, वांद्रे असेल, या ठिकाणी समुद्र किनारे आहेत आणि त्या समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात जी आहे ती मुंबईकरांची गर्दी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण बांद्र्यातल्या बँडस्टँड या परिसरामध्ये आहोत आणि या संपूर्ण परिसरामध्ये समुद्र किनाऱ्याच्या भोवती मोठ्या प्रमाणात जी आहे मुंबईकरांनी गर्दी केलेली असल्याचं पाहायला मिळतंय। आज सूर्यास्त जो आहे तो 6:12 मिनिटांनी होणार आहे आणि काही अवघेच मिनिटं जे आहेत ते आता सूर्यास्त होण्याकरता राहिलेले आहेत आणि शेवटचा सूर्यास्त पाहण्याकरता आणि त्याचसोबत नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी मुंबईकर जे आहेत ते सध्या आता घरातून बाहेर पडलेले आहेत। बच्चे कंपनीसह तरुण तरुणी आणि संपूर्ण कुटुंब जे आहे ते बाहेर पडलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच मुंबईकरांनी नवीन वर्षाच्या स्वागताकरता मोठ्या प्रमाणात बाहेर गर्दी जी आहे ती बाहेर पाहायला मिळते। त्याचसोबत मुंबईमधील सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांकडून तैनात करण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो आज नवीन वर्षाचा स्वागत करताना होऊ नये याकरता मुंबई पोलिसांनी विशेष जी आहे ती खबरदारी घेतलेली आहे। आणि आपण पाहू शकतो की समुद्र किनाऱ्यावरती सूर्य जो आहे तो अस्ताला पोहोचलेला आहे। जवळपास 6:12 मिनिटांनी सूर्यास्त जो आहे त्यामुळे आपण पाहिलेलं की मुंबईकर आता वांद्र्यामध्ये आणि विविध ठिकाणी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेले आहेत। आपण गोव्यामध्ये जाणार आहोत, तिथे आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे उपस्थित आहेत। नंदकिशोर, गोव्याचा माहोल काय आहे, काय म्हणते सगळी पब्लिक? नक्कीच जर पाहायला गेला तर उत्साह हा गेल्या आठवड्याभरापासून गोव्याचा जो आहे तसाच आहे। अधिकचा जो वाढलेला आपल्याला जो क्राऊड वाढलेला जो आपल्याला आज दुपारपासून दिवसभर पाहायला मिळतो। खरं तर नाताळच्या सलगच्या सुट्ट्या आणि विकेंड इयर एंड सोबत असल्यामुळे खरं तर मोठ्या संख्येनं पर्यटकांनी पसंती ही गोव्याला दिलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सकाळीपासून पहाटेपासून आजचा खरं तर शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवशी पहिला सूर्योदय पाहण्यासाठी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी ही लोकांची जी गर्दी आहे, लोकांची जी मांदी आहे ती आहे तशीच वाटते। ही समोरची आपण संपूर्ण जी दृश्य बघतोय, खरं तर मोठ्या संख्येनं जे प्रेक्षक आहेत, देश विदेशातून जे पर्यटक आलेले आहेत ते या ठिकाणी गर्दी करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या कलिंगूट या परिसरात आहे आणि या परिसरात जर पाहायला गेला तर जी लोकांची गर्दी आहे किंवा वेगवेगळे जे स्पोर्ट्सचे इव्हेंट केलेले आहेत किंवा एकंदरीत ज्या बोटिंग, पॅराजम्पिंग किंवा स्कुबा या वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे इव्हेंट आहेत ते या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडतायत। मोठ्या उत्साहात या ठिकाणी जी पब्लिक आहे ती खरं तर आनंद व्यक्त करत असलेली आपल्याला पाहायला मिळते। हा गोव्यातील खरं तर एक महत्वाचा बीच मानला जातो। हा संपूर्ण बीच हा स्टार्ट पासून एंड पर्यंत जो खचाखच भरलेला, हाऊसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळतो। ही समोरची संपूर्ण दृश्य आहेत, संपूर्ण जे समुद्र किनारा जो आहे तो बोटीने सध्या भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि समुद्राच्या किनारी हे संपूर्ण मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत वर्षभराचा जो थकवा आहे तो घालवण्यासाठी, वर्षभराची जी दुःख आहे, संकट आहे ती या पाण्यात सोडून देण्यासाठी या सूर्यास्त कुठेतरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सूर्यास्ताबरोबरच जी दुःख आहेत, संकट आहेत ती मिटून जावीत यासाठी हे संपूर्ण जे प्रेक्षक सध्या गोव्याला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पाहायला गेलं तर संपूर्ण जे रेल्वे स्टेशन असू दे, एअरपोर्ट असू दे, बस स्टँड असू दे, ही कचाकच भरलेले आहेत। संपूर्ण जी मार्केट आहे ती भरलेली आहे, त्यामुळे कुठेतरी आर्थिक उत्पन्न सुद्धा गोव्याला मिळते। खरं तर हा संपूर्ण जो समोरचे आपण दृश्य बघतोय तो सूर्यास्त आहे। अवघ्या काही वेळातच संपूर्ण जो सूर्यास्त आहे तो आपल्याला पाहता येणार आहे। मात्र जो काउंटडाऊन आता सुरू झालेला आहे आणि थोड्याच वेळात सूर्यास्ताची सुद्धा दृश्य TV9च्या माध्यमातून
पूर्ण महाराष्ट्राला अगदी नंदकिशोर, त्यामुळे आपण पाहतोय गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात देश विदेशातून सुद्धा पर्यटक दाखल झालेले आहेत आणि सूर्यास्त आता होणार आहे काही क्षणांमध्येच, त्याचा सर्वजण आनंद घेत आहेत. 2023चा हा शेवटचा सूर्यास्त. आता ही थेट मरीन ड्राईव्ह मधली आपण दृश्य पाहतोय. मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरातली ही थेट दृश्य. मुंबईकर मोठ्या संख्येनं विविध ठिकाणी समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत. जुहू चौपाटी असेल, दादर चौपाटी असेल किंवा बँड्रा बँडस्टँड असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, या परिसरामध्ये मुंबईकर दाखल झालेले आहेत आणि सर्वजण आता या सरत्या वर्षाला या सूर्यास्तासह, शेवटच्या सूर्यास्तासह निरोप देत आहेत.